महाराष्ट्रामध्ये काहीही दुर्घटना झाली, अपघात घडला, अत्याचार झाला तर चौकशी समिती स्थापन केली जाते. पण आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये ज्या चौकशा समित्या नेमल्या होत्या त्यांनी किती वेळेत त्या ठिकाणी अहवाल दिला, त्या मुद्द्यावर काय तोडगा निघाला, काय शिक्षा झाली, समिती अहवाल खरंच वेळेत देते का, याचं जर उत्तर शोधायचं म्हटलं तर अजिबात नाही. चौकशी समिती नेमणे म्हणजे त्या विषयातून अंग काढून घेणे, पळवाट शोधणे हे एक उत्तम उदाहरण झालेलं आहे. म्हणजे कित्येक अशा दुर्घटना घडलेल्या आहेत ज्याच्यावर चौकशा समित्या नेमल्या, त्याचा रिपोर्ट कधी येतो, लोक तो विषय विसरून गेल्यानंतर, कुठल्याही समितीला टाइम लिमिट नाही, त्या वेळेत ती त्यांचा जो काही रिपोर्ट आहे तो दिला गेला पाहिजे असं अजिबात नाही. आज अजितदादांच्या मृत्यूनंतर सुद्धा चौकशी समिती स्थापन होईल किंवा त्याचा रिपोर्ट कधी येईल, किंवा आज याच्या अगोदरच्या सुद्धा घटना, चौकशी समितीवर विश्वास ठेवावा अशी सध्याची परिस्थिती नाही. सरकारची जर याच्यात चूक असेल तर सरकारची चूक झाकून ठेवण्यासाठी चौकशी समिती हा फार्स आहे. जागेवर तोडगा निघाला पाहिजे किंवा एक टाइम लिमिट 4 दिवस, 8 दिवस, 15 दिवसातच हा अहवाल आला पाहिजे. बाकीचा जो वेळ घेतला जातो तो निव्वळ पळवाट असते असं मानलं तरी वाईट वाटायची आणि वेगळं वाटायची गरज नाही. चौकशा समित्या म्हणजे फसवण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे, एवढंच. बाकी माझ्या मताशी तुम्ही सहमत असाल तर लाईक करा, कमेंट करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पटलं तर. जय शिवराय.